भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत पंचायत समिती अकोले यांच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रेचं सावरगाव पाट या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। सावरगाव पाट ग्रामपंचायतीच्या वतीनं चित्ररथाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। चित्ररथाचा औक्षण ग्रामपंचायत सदस्या सौ निशाताई नेहे, ग्रामपंचायत सदस्या सौ अलकाताई पवार, बचत गट प्रमुख सौ अर्चना पवार, सौ आशा जाधव, ग्रामसेविका सौ वर्षा मालुंजकर आदींसह महिलांनी केलं। सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय पंडित नेहे सर यांनी श्रीफळ वाढवलं। चित्ररथाला सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठल पत्वे, माननीय कैलास जाधव, माननीय शंभू नेहे, सर्जुनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम कानवडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय बिन्नर सर, शिक्षक माननीय भगवान सहाणे सर, माननीय बाळासाहेब मुखेकर सर, माननीय रावसाहेब नेहे यांनी हार अर्पण केला। 2 विद्यार्थिनींनी भारत मातेचा वेश परिधान करून संकल्प यात्रेत सहभाग घेतला। सर्जुनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझिम पथकाच्या माध्यमातून नृत्य सादर करत चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाटच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन स्वागत गीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। विकसित भारत ही प्रतिज्ञा घेण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय पंडित नेहे सर यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय भानुदास सहाणे साहेब हे होते। यावेळी ग्रामपंचायतच्या वतीनं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामस्थांचा, महिलांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रगतशील शेतकरी रोहिदास सुखदेव नेहे, आदर्श दूध उत्पादक भाऊ पाटील निवृत्ती सहाणे, सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिला म्हणून सौ सुजाता विजय सहाणे, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी कुमारी ईश्वर रेवनाथ सहाणे, चिरंजीव आदित्य विठ्ठल पवार, चिरंजीव उत्तेजक उल्हास जगताप, चिरंजीव आर्यन दत्तात्रय सहाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी आणि सर्जुनाथ विद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं। सावरगाव पाट ग्रामस्थांच्या वतीनं कैलास जाधव, पंडित नेहे सर आदींनी मनोगत व्यक्त केलं। तुकाराम कानवडे सर, बाळासाहेब बिन्नर, आरोग्य विभागाच्या श्रीमती घोरपडे मॅडम आदींनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचं नियोजन सरपंच रामनाथ गावंडे, उपसरपंच बाळासाहेब सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेविका सौ वर्षा मालुंजकर मॅडम, पंडित नेहे सर, दत्ता जाधव सर, सौ निशा नेहे, सौ अलका पवार, राजू गावंडे, महिला बचत गटाच्या अर्चना पवार, सौ सुजाता नेहे, सौ आशा जाधव, भानुदास सहाणे, सखाहरी पवार, सुदाम नेहे, विठ्ठल पत्वे, निलेश सहाणे, संजय सहाणे, विलास नेहे, विलास सहाणे, भाऊसाहेब सहाणे, रवींद्र सहाणे, शिवाजी सहाणे, डॉक्टर संजय सहाणे, सोमनाथ पवार, रामहरी नेहे, सोमनाथ सहाणे, सुभाष नेहे, मदन सहाणे, कारभारी भाऊ नेहे, कारभारी नेहे गुरुजी, ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग, बाजीराव सहाणे, देवराम पथवे, दिनकर मध्ये आदींनी प्रयत्न केले। या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केलं। अकोले टाइम्ससाठी तेजस सावळे, सावरगाव यांचा हा रिपोर्ट। कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आपला आयुष्मान भारत योजना ही एक सर्वात महत्त्वाची आणि खूप मोठी योजना मोदी सरकारने आपल्यासाठी आणली आहे। त्या अंतर्गत खूप साऱ्या योजना आपल्या गावामध्ये राबवल्या जातात, पण त्याबद्दल आपल्याला माहिती नसतं। तर त्यातल्या काही योजना ज्या आपल्या आरोग्य वैज्ञानिक केंद्र सावरगाव पाट इथे राबवल्या जातात त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याबद्दल थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगते। त्यातली एक महत्त्वाची योजना म्हणजे आयुष्मान गोल्डन कार्ड। गावातल्या खूप साऱ्या महिलांनी, पुरुषांनी आपलं गोल्डन कार्ड काढून घेतलेलं आहे। सर्वांना याबद्दल माहिती आहे, पण नेमकं त्याचे फायदे काय, ती कुठे राबवली जाते, आपण कार्ड काढले पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याबद्दल बहुतेक लोकांना माहित नाहीये। तर हे जे गोल्डन कार्ड आहे हा म्हणजे तुमचा 5 लाखाचा विमा आहे। हा तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन हे कार्ड दाखवून तुमचा 5 लाखापर्यंतचा जो आरोग्याचे उपचार आहे ते तुम्ही मोफत करून घेऊ शकता। यासाठी काही आजारांची यादी दिलेली आहे, त्या यादीतून तुम्ही फक्त या यादीमध्ये असणारे जे आजार आहेत त्यांसाठी हा योजना तुम्ही राबवू शकता। त्यानंतर पुढची एक योजना आहे आभा कार्ड। आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। आभा कार्ड म्हणजे थोडक्यात तुमचे एक मेडिकल रेकॉर्ड आहे। जेव्हा आपण दवाखान्यात जातो तर त्यावेळी तुमच्याकडे तुम्ही पूर्वी कोणते उपचार घेतलेत का याबद्दल खूप रुग्णांना माहिती नसतं। तर ही एक ऑनलाईन अशी सेवा पुरवली जाते ज्यामध्ये तुमचं जे मेडिकल रेकॉर्ड जे आहे ते ऑनलाईन तुम्ही रजिस्टर करतात। म्हणजे आज जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर यापूर्वी तुम्ही कुठे कोणते उपचार घेतले हे डायरेक्ट तुम्ही तुमचा आयडी सांगायचा आणि त्या रेकॉर्डला ते येणार।
हे आहे तुमचा आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड म्हणजे तुमचा 5 लाखाचा विमा। आणि तिसरा एक भाग आहे ती म्हणजे मातृत्व वंदना योजना। ही योजना गरोदर स्त्रियांसाठी राबवली जाते आणि स्तनदा मातांसाठी राबवली जाते। म्हणजे थोडक्यात एखादी गरोदर माता तिला 5,000 रुपयाचा निधी हा सरकारकडून पुरवला जातो। हा 2 टप्प्यांमध्ये दिला जातो निधी, 3,000 आणि 2,000। तर यासाठी त्या महिलेने पहिल्या 3 महिन्यात गरोदरपणात तिची नोंद करणं गरजेचं आहे। जर तिची नोंद केलेली नसेल तर ह्या योजनेचा तिला काही उपयोग होणार नाही। म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या घरातील सून असो मुलगी असो तिची आरोग्यवर्धिनी केंद्रात किंवा जवळच्या आरोग्य सेवा पुरवल्या जातात त्या ठिकाणी त्या महिलेची नोंद करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यातून तिला खूप साऱ्या सेवा पुरवल्या जातात। मग त्यामध्ये तिचे औषध उपचार असतील किंवा ती स्त्री जर एखाद्या रिस्क मध्ये येत असेल म्हणजे तिला पुढे जर काही धोका असेल तर त्याबद्दल माहिती सुद्धा तिथे दिली जाते। यासाठी त्या महिलेची पहिल्या 3 महिन्यामध्ये त्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये नोंद करणं खूप गरजेचं आहे, तरच तिला मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळेल। अशा खूप साऱ्या योजना आपल्या आरोग्यवर्धिनी केंद्रात राबवल्या जातात। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुद्धा राबवल्या जातात। त्यानंतर NCD हा एक खूप मोठा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे संसर्गजन्य आजार आहेत त्यांची तपासणी केली जाते। थोडक्यात हायपरटेन्शन, BP यासारख्या आजारांची तपासणी केली जाते व त्यावरती योग्य ते उपचार केले जातात। यासारख्या उपचारांचा फायदा घेण्यासाठी मी गावकऱ्यांना आवाहन करते आणि सर्वांचा मनपूर्वक आभार मानते की मला 2 शब्द बोलण्यासाठी तुम्ही मान दिला। धन्यवाद। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।